नमस्कार मंडळी, मराठी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण सोयाबीन चिली। त्यासाठी लागणार आहे सोयाबीन, असा चिरलेला कांदा, असा मोठा चिरायचा आहे, अशी चिरलेली शिमला मिरची, चिरलेला असं अद्रक, 4 काळी मिरी, लसूण बारीक चिरलेला आणि मिरची अशा प्रकारे चिरायची। हे अद्रक लसूण पेस्ट आहे, हे रेड चिली सॉस, हे सोया सॉस, असा उभा चिरलेला कोबी आहे आणि बारीक चिरलेली कांदा पात आहे आणि हे कॉर्नफ्लॉवर। सगळ्यात आधी आपण सोयाबीन चिली बनवण्यासाठी सोयाबीन गरम पाण्यात उकडून घ्यायचे आहेत। सोयाबीन उकडत असताना त्यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे सोयाबीनला जरा चव येते। सगळ्यात आधी आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता पाणी गरम झालेलं आहे आपलं, त्यामध्ये आपण सोयाबीन उकडायला टाकू। सोयाबीन टाकल्यानंतर ना थोडंसं चिमूटभर असं मीठ टाकायचं, त्यामध्ये ते ढवळून घ्यायचं जरा। आपले सोयाबीन आता उकडून झालेले आहेत, हे बघा असे आहे ना, मऊ झालेत, पूर्ण उकडलेले आहेत सोयाबीन। आता आपण गॅस बंद करू आणि ते थंड पाण्यात जरा ठेवू। सोयाबीन आपले थंड झालेले आहेत, आता ते असे पिळून घ्यायचे, त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून सुक्क करून घ्यायचे। सगळे सोयाबीन सुके करून झाल्यावरती व्हिडिओ कंटिन्यू करते। सोयाबीन आपले सुके करून झालेले आहेत। आता आहे ना, त्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट, अर्धा चमचा मीठ घालायचंय, अर्धा चमचा मिरची पावडर, हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला। सोयाबीन आपले असे ना मसाला लावून असे ना मिक्स करून घेतल्यात। आता त्याच्यामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकू आणि आता कॉर्नफ्लॉवर पण हे सोयाबीनला असे ना चोळून घ्यायचं पूर्ण। हे अशा प्रकारे बघा कॉर्नफ्लॉवर लावून मिक्स करून घ्यायचं सगळं। अशा प्रकारे हे कॉर्नफ्लॉवर लावून झालेलं आहे। आता आपण हे सोयाबीन तळायचे आहेत। कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे, आता त्यामध्ये आपण तेल घालू। तेल गरम झालेलं आहे आपलं, आता हे सोयाबीन आपण तळून घेऊ। अशा प्रकारे सोयाबीन जास्तीत जास्त जेवढे तळून घेता येईल तेवढे तळून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरती तळायचे। अशा प्रकारे आपले सोयाबीन तळून झालेले आहेत, एकदम कुरकुरीत झालेले आहेत, पूर्ण तळून झालेले आहेत। या बघा अशा प्रकारे एकदम कुरकुरीत झाले ते। कढई आपली गरम झालेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल घातल्यानंतर ना चिरलेला लसूण आणि अद्रक आणि मिरची ह्याच्यामध्ये चांगली परतून घ्यायची, तडतडून घ्यायची। लसूण मिरची आणि आलं भाजल्याच्या नंतर ना त्यामध्ये कांदा आपण टाकू आणि शिमला मिरची पण टाकू। आता हे चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये।
अशा प्रकारे कांदा आणि शिमला मिरची आपली परतून झालेली आहे. थोडं बारीक गॅस करून जरा वाफेवरती ठेवू, त्याला कढईवरती झाकण ठेवते, थोडी वाफ देऊन घेऊ. 5 मिनिटं झालेले आहे. थोडंसं अर्ध शिजून घ्यायचंय हे शिमला मिरची आणि कांदा. अशा प्रकारे शिजून घ्यायचंय. आता त्यामध्ये आपण जे 4 काळी मिरी घेतली होती ना, ते अशी बारीक ठेचून घालू. सोया सॉस आणि चिली सॉस आपण घातलेला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. आता एका भांड्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊ. त्यामध्ये पाणी घालून असं त्याची पेस्ट बनवायची. एकदम अशी पातळ अशी पेस्ट बनवायची त्याची. आता ही बनवलेली पेस्ट आहे ना, कांदा आणि शिमला मिरची ह्याच्यामध्ये घालायची. आता हे पूर्ण घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं. आपण ह्यामध्ये कलर यूज केलेला नाहीये कोणता, त्यामुळे असं दिसतंय ते, पण खायला एकदम टेस्टी असं. हे चिलीचा हा सॉस रेडी आहे. आता हे तळलेले सोयाबीन आपण ह्यामध्ये घालून घ्यायचे. आता हे असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर ना चिरलेली कांदा पात आणि हा कोबी असा वरून घालून घ्यायचा त्यामध्ये आणि मिक्स करायचं. तयार आहे आपली सोया चिली. अशा प्रकारे आपण साध्या सोप्या पद्धतीने कोणताही रंग न वापरता सोयाबीन चिली बनवली आहे. खूपच स्वादिष्ट आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास मराठी किचन रेसिपीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.